आहात? मजेत ना? दुपारी मी तुम्हाला बोललेली की संध्याकाळी व्लॉग बनवीन म्हणून, पण मला खूपच सर्दी झाले, तर त्यामुळं मला बनवताना आली. खूपच शिंका लागलेल्या आणि डोकं पण दुखत होतं, त्यामुळं मला बनवता नाही आलं. उद्या आहोंचा बड्डे आहे म्हणून आम्ही आज जागत आहोत आणि ही व्हिडिओ मी म्हणजे उद्याच्याच व्लॉगमध्ये ॲड करणार आहे. दोन्ही व्हिडिओ बड्डेची एकच करणार आहे. आणि आमच्या तयाऱ्या चालल्या आहेत बड्डेच्या, पाहू शकता. हाय जिया, माझ्या मुलीचं नाव जिया पण आहे, शाळेत जिया नाव आहे तिचं आणि आम्ही लाडाने तिला स्वरूपा बोलतो, कारण माझ्या मुलाचं नाव ओमकार आहे ना, मग ओमकार स्वरूपा म्हणून तिचे पप्पा बोलले तिला आपण स्वरूपा बोलू. मला असं वाटतंय माझी चांगली सुरुवात झाली आहे, कारण माझ्या सर्व मित्र परिवार व व्हॉट्सअपचे सगळे रिलेटिव्स मला कमेंट्स करतात का मस्त करून दाखव. खूप कमेंट्स येतात, तसेच कमेंट्स मला यूट्यूबवर यायला पाहिजेत. आज आम्ही 12 वाजेपर्यंत जागणार आहोत, पण ती व्हिडिओ आम्ही काढणार नाहीत. तर उद्या भेटूया आपण सकाळी. गुड मॉर्निंग गाईज, आज आमच्या आहोंचा बड्डे आहे. बघूया आज आम्ही दिवसभर काय काय करतो. स्पेशल असा काहीच प्लॅन नाही, पण आज ते आम्हाला ओमकारला आणि मला ॲक्टिवा घेणार आहेत. अशी माझी ॲक्टिवा आहे म्हणजे, पण ती आता जुनी झाली आहे, तिला 10 वर्ष झाले, म्हणून ते बोलते नवीन घेऊ तुमच्यासाठी, माझा बड्डे पण आहे. बघूया. तसं बघितलं तर आम्ही त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे, पण ते आम्हाला गिफ्ट देणार आहेत. आज आम्ही काय काय करतो इथे. आता माझी आंघोळ झाली का मी फ्रेश होते, थोडी मेकअप करते. आज स्पेशल डे आहे आणि आम्हाला गाडी आणायला पण जायचं आहे. सकाळची कामं पण आहेत, ती पण थोडी आवरायची आहेत. नंतर मी आंघोळ करते आणि फ्रेश होते, नंतर आपण बोलूया. नमस्कार गाईज, मी आंघोळ करून तयार आहे. मेकअपला थोडा वेळ केला, तर आपण आता थोड्या वेळात भेटूया. मला दिवाबत्ती करायची आहे, माझी दिवाबत्ती राहिले, तर आपण नंतर बड्डेच्या व्लॉगला सुरुवात करूया. ओम श्री गणपती नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. नारायणाय नमः. माझी दिवाबत्ती झालेली आहे, आता आपण पुढे बघूया. आज मी आहोंनी आणलेली सँडल घालणार आहे. कधीच घेतल्यात म्हणजे आज पहिल्यांदा घालणार आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा मस्त आहेत. कधीच घेतलेली मी अजूनपर्यंत, तशीच ठेवलेली. पावसामुळे आज घालणार आहे. तर हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहात आमची नवीन गाडी घ्यायला, माझी आणि माझ्या मम्माची. तर मग पोचलो, भेटू आपण. गाईज तुम्ही पाहू शकता, आम्ही गाडी न्यायला आलोत. होंडाचं शोरूम आहे.
गाईज तुम्ही पाहू शकता आम्ही होंडाच्या शोरूमला आलोत गाडी नेण्यासाठी. आम्ही गाडीची वेट करतोय. मॅडम बसले. तुमच्या आहो गाडी आलेली आहे आपली. गाईज तुम्ही पाहू शकता आमची गाडी रेडी आहे. ओमकार खूप खुश आहे. ओमकार किती खुश आहे तो. पण त्याला आम्ही गावातल्या गावातच गाडी चालवून देतो. लहान असल्यामुळे बाहेर अजून त्याला गाडी चालवून देत नाही आम्ही. अजून नंबर प्लेट आले नसल्यामुळे आम्ही गाडी नेऊ शकत नाही. तर आपण बघूया नंतर कधी मिळते ती. हाय गाईज, आज आम्ही ॲक्टिवा आणू शकलो नाही कारण चॉईस नंबर असल्यामुळे न्यूज सिरीज निघाल्याशिवाय आम्हाला नंबर मिळायचा नाही. तोपर्यंत आता वेट करायला लागेल. 2-3 दिवसात न्यूज सिरीज होईल. मग कागदपत्र तयार झाली का लगेच गाडी घेऊन येऊ. तेव्हा आपण लोक बनवूच. तर स्वरूपा तुला कसं वाटतं आपली गाडी भेटली नाही आज? आज आपली ॲक्टिवा येणार होती, आज आली नाही. थोडा वाईट वाटते पण 2-3 दिवसानंतर येईल. हां, मग तेव्हा आपण जाऊ परत गाडी आणायला. हा, आणि तुम्हाला मी नक्कीच दाखवीन. चालेल. तर गाईज मम्मीने एवढे फुगे फुगवलेले आहेत आणि हे डेकोरेशन पण माझ्या मम्मीनेच केलं आहे. माझी मम्मी दरवर्षी माझ्या पप्पाच्या बड्डेला, मम्मीच्या बड्डेला, माझ्या बड्डेला, दादाच्या बड्डेला, सगळ्यांच्या बड्डेला डेकोरेशन करते नेहमीच. दादा पण हेल्प करतो पण आज दादा नाही आहे कारण तो खाली गेलाय खेळायला. तर गाईज माझी मम्मी डेकोरेशन करत आहे, फुगे फुगवत आहेत. तुम्ही पाहू शकता, बघू शकता किती मम्मीने फुगे फुगले. तर गाईज तुम्ही बघू शकता किती मोठा झाला आहे यो. आणि आता फुगे काहीच नाही राहिली. पहिले किती सारी आले आता बघा. आता डेकोरेशन करत आहे. बघा किती छान डेकोरेशन करते. टाकलं दे ग त्या. हा, तर गाईज तुम्ही पाहू शकता मम्मी तर डेकोरेट करत आहे. आणि आमचं डेकोरेशन मगाशी आपण करत होते. गाईज तुम्हाला कसं वाटलं माझा डेकोरेशन ते कमेंट्सवर नक्की सांगा. वाव, मम्मीने एक मस्त छान पैकी हार्ट बनवले. त्याच्यावर ते सफेद गुलाब. वा वा, पाकले दे ना जरा. अशा प्रकारे मी टेबल डेकोरेशन केलं आहे. आणि हा, तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करा.
तर तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कळवा. तयारी करायला जाते थोड्याच वेळात. कसं सेलिब्रेशन होतं आमचं ते. अरे जिया आली. हाय, माझी मुलगी पण तयार झालेली आहे जिया. मी आता बड्डेसाठी तयार झालेली आहे. बघूया आता आमचं बड्डे सेलिब्रेशन कसं होतंय ते. हा बघा, माझा मुलगा पण तयार झालेला आहे. जिया कुठे गेली? जिया, जिया, हा ही बघा माझी मुलगी पण तयार झालेली आहे. ते आता तयार होऊन येतील. त्यांना बड्डे वगैरे आवडत नाही, मी आधीच बोललेली तुम्हाला. त्यामुळे आम्ही कोणाला बोलवलं नाही. फक्त आमच्यातच म्हणजे 5-6 माणसातच आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो. बघूया आता. जिया वेट करते पप्पांची. काय मग, तयार आहे ना बड्डेसाठी? हा तयार आहे. तर गाईज तुम्ही आता बघा आम्ही बर्थडे कसं सेलिब्रेशन करतो. आता पप्पा पण थोड्या वेळाने येतील. तर पहा केक कसा आहे तो. मी चॉईस केलाय. यूट्यूबवर सर्च करून मी पाठवलाय केकची डिझाईन. आमच्या गावातूनच आणलाय केक. खूपच सुंदर बनवलाय. My God bless you. Happy birthday dear. जेवायचा का लगेच थांबाचा? जेवायचा का? पप्पांना हॉटेलला जायला उशीर होतोय. ही स्वरूपाची मैत्रीण रोनिका. रोनिका हाय कर. ह्या दोघी रोज खेळत असतात. तुझं पण टाक. काहीच आमची पार्टी चाललेली आहे. आमची पार्टी चाललेली आहे, बघू शकता तुम्ही. कशी आहे बिर्याणी? व्हेज बिर्याणी. व्हेज शनिवार आहे ना आज, म्हणून व्हेज बिर्याणी मागवली. ओमकार केक कसा होता? मस्त होतं. टेस्टला पण आणि दिसायला क्यूट होता ना. म्हणू काय का व्हेज बिर्याणी आहे ना म्हणून. तर अशा प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेशन संपलेला आहे. जास्त माणसं नसल्यामुळे लगेच झालेला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तरच माझ्या तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मला सपोर्ट करा गाईज. बाय.